धन्यवाद आकाश देशमुख सर. या ठिकाणी आपण बघतोय की मॅच सुरू होते. सहावा सामना या ठिकाणी सुरू होतोय. श्री गावदेव प्रसन्न सारसन आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो 11 ढेकू असा सुरू होणारा हा सामना. टॉस या ठिकाणी जिंकलाय शिवशंभो 11 ढेकू टीमनं आणि पहिल्यांदा निर्णय घेतला तो फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सारसन टीमला. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज रोहित पाटील, नॉन स्ट्रायकर रोहित जाधव, नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय राकेश पाटीलला. पहिला चेंडू फुलटॉस. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी इतक्या जलद गतीने झाली होती की कलेक्शन झालं नाही. जर का कलेक्शन व्यवस्थित झालं असतं तर एक धाव या ठिकाणी धोकादायक ठरली असती. मात्र एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो रोहित जाधव हा फलंदाज. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 पर्व 11 आणि या 11व्या पर्वात आपण आज या ठिकाणी आपण बघतो की पहिला दिवस. पहिल्या दिवसात 10 सामने आपल्याला संपन्न करायचे आहेत आणि अशा वेळेला मैदानावरती सहावा सामना या ठिकाणी सुरू झालाय. श्री गावदेव प्रसन्न सारसन टॉस या टीमनं गमावला. त्यांच्या वाट्याला पहिल्यांदा आले बॅटिंग आणि फिल्डिंग करण्यासाठी स्वतःवरती विश्वास दाखवला टॉस जिंकल्यानंतर. शिवशंभो ढेकू या टीमनं. चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे. फार चांगली स्पर्धा आहे. क्रिकेटला पोषक असं वातावरण आणि अशा वातावरणात आपण बघतो की सुरू असलेली स्पर्धा. सहावा सामना. पहिला चेंडू अगदी चांगला स्ट्रोक लागला होता. तेवढ्याच जलद गतीने एक धाव घेण्याचा प्रयत्न पण चेंडूची फेकी इतक्या जलद गतीने झाली की रोहित जाधवला नियंत्रण राखता आलं नाही. अखेर त्याला अगदी आपण बघतो की इंजोर्ड होऊन तो मैदान सोडतोय. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी त्याला जाणवते आणि ते आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल अक्षय. अगोदरची मॅच रोमहर्षक सामना आपण पाहिला. एक चेंडू 6 धावांची गरज होती. 2 मध्ये 8 हव्या होत्या आणि अशा वेळेला लॉंग ऑफ मध्ये थोडीशी मिसफील्ड झाली. तिथे जर का एकच धाव गेली असती, भलेही नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आला असता, तो फलंदाज बाद झाला असता तर 1-7चं समीकरण राहिलं असतं. पण मिसफील्डच्या कारणास्तव 1 मध्ये 6 राहिल्याने अखेर हर्षद अल्पतरावनं ठोकला शेवटच्या चेंडूवरती विजयी षटकार. लगातार 2 सामने जिंकलेत ते श्री गणराज स्वामी समर्थ या टीमनं. राकेश पाटील स्ट्रायकर एंडवरती गोलंदाज तयार आहे. राजचा हा चेंडू या वेळेला एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने राकेश आपल्या धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी खुलं करतोय. धावसंख्या होतीये 2 धावा आहे धावफलकावरती. अक्षय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. खरं तर इंजर्ड होऊन मैदान सोडावं लागतंय ते रोहित जाधवला. एक चांगला खेळाडू होता. सारसन गावासाठी नेहमीच ही जोडी सफल राहिले पण इथे याच गावाकडून खेळत असताना रोहितला मैदान सोडावं लागतंय. 0 विकेट 2 धावा आहे धावफलकावरती. बिनबाद 2 अशी स्थिती आहे. चांगला चेंडू हाताळतो राज सावंत. कोणत्याही स्थितीमध्ये राज सावंत याच्या टीमला विजय प्राप्त करायचे कारण पहिली लढत त्यांनी या ठिकाणी गमावली आणि अशा वेळेला या मॅचमध्ये विजयासाठी प्रयत्न त्यांच्या अतोनात पाहायला मिळते. टॉस तर त्यांनी जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यावरती अद्यापपर्यंत तरी खरा उतरलाय तो राज सावंत हा गोलंदाज. चांगली मॅच होईल. दोन्ही टीम तगड्या आहेत. चांगली स्टारकास्ट दोन्ही टीमकडे आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. जास्त गतीचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमावलं. पंचांनी दंडित केला. हा चेंडू बिमरच्या रूपात नो असेल. 9+4 नशिबाचा पंजा येतोय सारसन टीमला.
फेअर असेल तर धावफलक 12 वरतीच थांबेल आणि चेंडू जर का खराब असेल तर एक धाव सुद्धा वाढेल आणि धावसंख्या होईल ती 13. या चेंडूची तपासणी ऑन स्क्रीन वरती आता होत असताना तिसरे पंच त्याची तपासणी करतायत. अगदी फलंदाज स्वतःला बॅकफूट वरती घेऊन गेले आणि या फटक्याला स्टिअर केलं. याचा अर्थ हा चेंडू असेल फेअर डिलिव्हरी. 12 धावा आहेत धावफलकावरती. हलक्या हाताने खेळलं या चेंडूला. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होते 13. बिनबाद ही जमेची बाब असेल. एका बाजूला श्री गावदेव प्रसन्न सारसन हा संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना या मैदानावरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला शिवशंभो 11 ढेकू हा संघ या स्पर्धेतील दुसरी मॅच आजच्या दिवसात खेळत असताना पहिली लढत त्यांनी गमावली. खरं तर त्यांना पराभवाला पहिल्या लढतीमध्ये सामोरं जावं लागलं. कोणत्याही स्थितीमध्ये त्यांना विजय प्राप्त करायचा आहे या स्पर्धेतील पहिला आपल्या दुसऱ्या लढतीमध्ये. शिवशंभो 11 ढेकू तर दुसऱ्या बाजूनं विजय प्राप्त करत या स्पर्धेची सुरुवात करायची आहे ती श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमला. KTC कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. या संपूर्ण टीमला आपण आभार या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत. खरं तर अजिंक्य पवार यांचं हे सुपरिचित असं चॅनल आणि आपण बघतो की फक्त क्रिकेटच नव्हे तर बरेचसे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून अटेंड केले जात आहेत आणि इथे आज या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगमध्ये त्यांची क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण बघतोय. चला जास्त वेळ दवडला जातोय या ठिकाणी मी वारंवार सूचित करतो. आम्ही सकाळपासून उल्लेख करतोय पण तुम्हीच याच परिसरातील खेळाडू आहात आणि अशा वेळेला आपण बघतो की तुम्हाला या गोष्टी उमगल्या पाहिजेत. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही कटाक्ष टाकला पाहिजे की आपल्या आयोजनासाठी काय मी तर म्हणेन लाभदायक ठरेल. अशा वेळेला टाईम न दवडता सातत्यानं बॅच सुरू ठेवायची आहे. फुलटॉस राकेश पाटीलला देणं म्हणजे फार मोठी चूक आणि त्या चुकीचा फायदा या ठिकाणी उचलता आला नाही. राकेश पाटीलला खराब चेंडूवरती बाद होतोय. राकेश पाटील आणि स्वतःवरती हताश आहे डीजे. खराब चेंडूवरती विकेट या ठिकाणी गमावी लागते राकेश पाटीलला. 1-13 अशी स्थिती आहे. रोहित जाधव पुन्हा एकदा मैदानावरती आता दाखल होतोय. हाही फटका बसला. हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही आहेत. सेफ्टली हा चेंडू लँड होतोय. जमिनीवरती पडला. एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 14. सकाळच्या सत्रात धावसंख्येचा ओघ आपण पाहिला. सकाळच्या सत्रामध्ये धावांचा रतीप या मैदानावरती आपण पाहिला. दुपारचं सत्र सुरू झालंय. खरं तर कधी कधी अगदी विपरीत घडताना आपण बघतो. ज्या वेळेला जास्त ऊन पडतं त्या वेळेला सहज चेंडू बॅटवरती येतो, खेळपट्टी पाटा होताना बघतो आणि जास्तीत जास्त धावा होतात. पण इथे तसं नाही आहे. इथे सकाळच्या सत्रात धावा झाल्या आणि दुपारच्या सत्रात धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय तो बॅटिंग करणाऱ्या जय श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमला. सिंगल प्राप्त केली जात आहे आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होते 15. दुसरं षटक सुरू आहे. पहिलं षटक राज सावंत त्यानं धावा खर्च केला. आपल्या षटकात 13 आणि या अद्यापर्यंत 2 धावा खर्च करतोय सचिन हा गोलंदाज. अलॉंग द कार्पेट गरंगलाच चालला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडेसे फंबल झाले. एक धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी नकारलं. एका धावेवरतीच थांबवलंय. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होती 16. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आता हा निर्णय कुठेतरी सफलता देऊन जातोय शिवशंभो 11 ढेकू या टीमला. चांगलं प्रदर्शन राहिलंय. चांगली मॅच होईल. कोणत्याही स्थितीमध्ये विजय प्राप्त करायचे ढेकू टीमला तर पहिल्या विजयासाठी प्रयत्न होईल सारसन टीम कडून.
प्रॉपर टायमिंग फुटवर्कचा योग्य वापर टायमिंग प्रॉपर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमा पार षटकार. अष्टविनायक मित्र म्हणून तीर्थक्षेत्र असलेले महड आणि ते सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. आणि आपण बघतो की गणपती बाप्पाचा धावा करत गणपती बाप्पाचं स्मरण करत या स्पर्धेमध्ये हा योग जुळवून आणला आणि हा दिवस शोधला या संपूर्ण परिसरानं आणि याच स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभारंभ होतो. याचा अर्थ ही स्पर्धा निर्विघ्नचपणे निघणार आणि यात शंका नाही. आपण बघतो ही स्पर्धा सुद्धा गाजेल. चांगलं आयोजन आहे. व्हाईट बॉलचा इशारा एकदा वाढेल आणि धावसंख्या होते 1-23. गती भरपूर आहे वेग भरपूर आहे. प्रचंड वेगानं भरलेला चेंडू टाकतोय प्रतीक. अगदी कमी उंचीचा हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे जर आपण पाहिलं त्याची बॉडी लँग्वेज सांगते की त्याचं वय कमी आहे. आणि अशा वेळेला आपण बघतोय वय जरी कमी असलं तरी स्वतःची गुणवत्ता तो सादर करतोय. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर वाईड आला पण इथे आउटसाईड ऑफ स्टंप लाईन चांगली होती आणि त्याहीपेक्षा जास्त गतीचा हा चेंडू विसावला तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल. एक फलंदाज गमावल्यानंतर 23 या धावसंख्येवरती. स्लॉट मध्ये त्याला केलं आउट ऑफ द प्लॉट. राज सावंत यांच्याकडे बघण्याशिवाय पर्याय नाहीये. येतोय षटकार. सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29 धावा आहेत धावफलकावरती. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी KTC कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतो. त्यांचं विशेष कौतुक. इथे गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. चेंडूची लाईन थोडी आखूड केली. अगोदरचा चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगानं टाकण्याच्या प्रयत्नात पुढ्यात गेला पण जसा फुटवर्कचा वापर फलंदाजाकडून झाला ना या चेंडूची लाईन थोडी आपल्याकडे खेचली कमी केली आणि अशा वेळेला आपण बघतो चेंडू आला निर्धाव. अजून एक चांगला चेंडू. बोटा फिरवली होती प्रसन्न पाटील. खरं तर स्टाईलनं हा चेंडू टाकला होता पण इथे झेल घेण्यास सक्षम अपयशी ठरले ते गोलंदाज. प्रतीक त्या ठिकाणी झेल ड्रॉप करतायत आणि इथे बघता बघता 3 धावा कंप्लीट. या तिहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 32. 32 धावा आहेत धावफलकावरती. एक विकेट या ठिकाणी गमावले. प्रतीक अगदी कमी उंचीचा कमी वयाचा खेळाडू पण स्वतःमधील गुणवत्ता सादर करण्याचा तो प्रयत्न करतोय.
ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगलं प्रोटेक्शन. दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट करायची आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होतीये 34 धावा आहे धावफलकावरती. एक विकेट या ठिकाणी गमावले. तिसरे षटक सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या होती 22. 11ची सरासरी होती. इथे ही सरासरी वाढवण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी केला जातोय शिवशंभू 11 टीमच्या विरोधात सारसन टीम कडून. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. जास्त उंची होती, बिमरच्या रूपात न घोषित केलाय. जास्त गतीने टाकण्याचा प्रयत्न, नियंत्रण नव्हतं या चेंडूवर, त्याने इथे फलंदाजाला पकडलंय. धावफलक वाढेल 2 धावांनी 34 वरती. फ्रीटचा चेंडू फ्रीट वरती येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 42. डीजे ते 1-42 या दरम्यान सारसन गावचे सन्माननीय नरेश दादा कर्णूक आणि त्याचबरोबरीने रवींद्र दादा कर्णूक यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सारसन गावचे सन्माननीय नरेश दादा कर्णूक आणि त्याचबरोबरीने रवींद्र दादा कर्णूक या अतिथी मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना त्यांना आमची विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक गरंगलत चाललाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक अक्षय अमोल त्या ठिकाणी होते. अमोल जाधव थोडेसे फंबल झाले ते. 1 धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 43. यानंतरची मॅच असेल नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात देवांश राजे 11. टाकाई गावचे सन्माननीय पुरुषोत्तम पाटील यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतो. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होईल 49 धावा आहेत धावफलकावरती. चांगले बॅटिंग शेवटच्या 2 षटकात सादर करतात, कारण सुरुवातीच्या 2 षटकात धावा नव्हत्या. राकेश पाटील बाद झाला आणि ते पथ्यावरती पडलं सारसन टीमच्या, कारण रोहित जाधव मैदानावरती गेला आणि त्याने केलं आक्रमण. हाही फटका हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. वातावरणाचा फायदा त्याही पेक्षा ताकदीचा फटका होता आणि चेंडू सीमा पार जातोय. षटकार त्या धावफलकावरती कमालीची बॅटिंग करतोय रोहित जाधव. सारसन गावासाठी नेहमीच चांगलं योगदान दिलंय, पण इथे आता याच गावासाठी, याच गावाच्या नावासाठी तो मैदानावरती स्वतःला सिद्ध करतोय. गॅप शोधायची आणि गॅप शोधले. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधून वाईडिश लॉंगॉन सीमा पार. दन 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 करत चेंडू निघालाय चौकार. कुठेतरी चुकला या षटकात. अमोल जाधव जरूर पहिल्या मॅच मध्ये महाग ठरला होता, पण कधी कधी तुम्हाला या गोष्टी अगदी सहन कराव्याच लागतात. इथे त्याच्यासारखा अनुभव तुमच्याकडे असताना यंगस्टर गोलंदाजाला गोलंदाजी देण्याचा हा निर्णय, आणि तो सुद्धा डेथ ओव्हरमध्ये
पुन्हा एकदा चुकतोय आणि अशा वेळेला आपण बघतोय की भलेही रोहित जाधव या चेंडूवरती बाद झाला असेल तरीही मात्र त्यानं आपलं काम तमाम केलं. इथे विकेट गमावले रोहित जाधवनं आणि दुसरा धक्का. सारसन टीमला धावसंख्या असेल 59. मध्ये ज्या ठिकाणी असतील आकाश देशमुख सर. हॅलो, धन्यवाद. तर पुढील मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतो वैष्णव 11 टीम आणि ऑपोजिट खेळणारी टीम असेल करा नरेशदा युवा प्रतिष्ठान टीम आणि त्याचबरोबर देवांश राजे 11 टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचे. तर तोपर्यंत आपण इथे दोन टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होण्याआधी ते सन्मान सुद्धा करून घेऊयात. मी विनंती करतो मिलिंद देशमुख यांना की आपल्या हस्ते आपण इथे उपस्थित पाहुणे सन्माननीय प्रशांतजी पाटील जे गावदेव प्रसन्न सारसन या टीमचे संघ मालक आहेत त्यांचा आपण याच्यातील असा मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करायचं प्रशांतदादा पाटील यांना. त्याचबरोबर या गावदेव सारसन या टीमचे संघ मालक दुसरे जितेंद्रजी कर्णुक साहेब शिवसेना शाखा सारसनचे शाखाध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा इथे आगमन होते त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मी अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण जितेंद्र दादा यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर त्याचा सन्मान करायचा आहे. शिवशंभू 11 टीमचे संघ मालक सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. देवांश 11 टीमचे कॅप्टन आतिश देशमुख आणि त्याच्या ऑपोजिट नरेंद्र युवा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन साहिल यायचे दोघांनी टॉस करण्यासाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचे. त्यानंतर आपण आमंत्रित करूयात पुरुषोत्तम पाटील साहेबांना की आपला सुद्धा आपण इथे मान सत्कार स्वीकारायचा आहे. पुरुषोत्तम पाटील सरांचा इथे योग्य असा मान सन्मान होणार आहे. तर मिलिंद देशमुख यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण पुरुषोत्तम पाटील साहेबांचा इथे मान सन्मान करायचा आहे. मिलिंद देशमुख यांना विनंती करतो की आपण पुरुषोत्तम पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. मॅच सुरू करायचे कारण वेळ फार महत्वाचे त्यामुळे मी पंचांना विनंती करतोय की आपण मॅच लगेचच सुरू करायचे. 24 चेंडू 60 धावांचा पाठलाग करायचा आहे डेकू टीमला. त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी कर्णुक साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर मिलिंद देशमुख यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण कर्णुक साहेबांचा इथे योग्य समान सन्मान करायचा आहे.
तर पुढील मॅचसाठी येतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आले ते या ओव्हर ब्रेक नंतर आपण टॉस सुद्धा करून घेणार आहोत. तोपर्यंत ओव्हर टू कॉम्बॉक्स. दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. जशी ओव्हर संपन्न होईल लगेचच टॉस केला जाईल. राज सावंत स्वतःला बॅकफूटवरती घेऊन गेले, वेट ट्रान्सफर केला मागच्या बाजूला आणि हा फटका खेचला आहे. स्क्वेअर कट अर्थातच मनगटी ताकद आजमावत चौकारासाठी, चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 4. चौकार आलाय. 60 धावांचा पाठलाग करायचे पर षटकागणिक 15 धावांची सरासरी या ठिकाणी राखायची आहे. श्री गावदेव प्रसन्न सारसन पहिल्यांदा बॅटिंग या टीमने केली. 59 उभारल्यात आणि 60चा बचाव करण्यासाठी आता ते सज्ज झालेत. ऑन साईडला फटका कन्वर्ट करायचा होता. नीटसा चेंडू बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 5. 5 धावा आहेत धावफलकावरती. चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. पहिली लढत गमावली ती ढेकू टीमनं. शिवशंभू 11 या टीमनं पहिला सामना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण इथे मात्र आपण बघतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना विजय प्राप्त करायचे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर या स्पर्धेतील पहिला सामना खेळतोय सारसन संघ आणि त्यांना सुद्धा विजय हवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये. 60 धावांचा बचाव त्यांना या विजयासाठी करायचा आहे. 5 धावा आहेत धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बरेचसे अतिथी मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचंही आपण पुनश्च स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. हाही फटका हवेत आहे, भरपूर वेळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो. रोहित जाधव त्या ठिकाणी आहे. कोणती चूक त्या ठिकाणी होत नाहीये. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद रोहित वाघमारे. बरेचसे चांगले चांगले इव्हेंट त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केले जात आहेत. मोठमोठे कार्यक्रम त्यांच्यामध्ये सुद्धा मी तर म्हणेन त्यांचं योगदान चांगलं राहिलं आहे. आणि चांगलं DJ त्याचबरोबरीने मंडपचं डेकोरेशन अतिशय नीटनेटकं आपण बघतोय. त्यांचे विशेष कौतुक उमेशजी वारगडे यांचंही कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे. हाही फटका हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. एक धाव या ठिकाणी मात्र मिळेल फलंदाजांना. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 60 धावांचा पाठलाग करताना 6 धावा आहेत धावफलकावरती. 1 विकेट या ठिकाणी गमावले. राज सावंत कडून अपेक्षा आहे आणि या स्पर्धेत जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर राज सावंतला चांगला खेळ हा करावाच लागेल आणि ही महत्वाची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक या षटकात अद्यापर्यंत किफायती राहिला. गोलंदाज प्रतीक डीप मध्ये राहिला होता. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेण्यासाठी सरसावले पण गरज नव्हती आणि ते धावचीच्या रूपात विकेट गमावी लागते प्रवीण देशमुख यांना. दुसरा धक्का पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 60 धावांचा पाठलाग करताना 2-6. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल 54 धावांची. हेड इज द कॉल आणि हेड. साहिल टॉस विजयी झालात, काय निर्णय घेताय? फिल्डिंग करू. फिल्डिंग नक्कीच टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला येणाऱ्या पुढील मॅचसाठी. त्याचबरोबर तुमच्या ऑपोजिट खेळणारे देवांश राजे 11 टीमला सुद्धा खूप शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
शेवटचे 18 चेंडू 54 धावांची गरज आहे. आक्रमणाशिवाय आता पर्याय नाहीये. राज सावंत अर्थातच ढेकू या टीमकडे. रोहन ठोंबरे कमी वयाचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसून येतोय. गोलंदाजी कशी होते याकडे लक्ष असेल. चिंचवली गोहेचा हा खेळाडू आणि आपण बघतोय की गुणवत्ता भरपूर आहे. चिंचवली गोहेचे सगळे यंगस्टर आम्ही 2-3 वर्षापूर्वी पाहिलं होतं नाईट स्पर्धेत की अगदी कमी वयाचे खेळाडू सुद्धा फार चांगलं त्यांनी प्रभावित केलं होतं. इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूला स्टॉप केलं. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे ती 7 धावा आहेत धाव फलकावरती. चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे. जितेंद्रदादा कर्णुक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी बघतोय. श्री गावदेव प्रसन्न सारसन तर दुसऱ्या बाजूला शिव शंभो 11 ढेकू ज्यांना विजय प्राप्त करायचा आहे. अक्षय खरिवले राज सावंत यांची बॅट त्यांना हवी आहे. रोहनचा हा चेंडू अचूक टप्पा ते अचूक टप्पा होता आणि अशा टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर झाला तर तितकंसं सोपं नसेल फलंदाजांना. कारण डावकुरे आताचा हा गोलंदाजी अशा वेळेला चेंडू बाहेर सहज निघणार आहे. पण रिव्ह्यूची मागणी मैदानावरती केली आहे ती फलंदाजानं. एकच रिव्ह्यू असेल आणि जर रिव्ह्यू गमावला तर पुन्हा रिव्ह्यूची मागणी तुम्ही करू शकत नाही. अंपायर फक्त रिव्ह्यूची मागणी करू शकतात. योग्य ती तपासणी ऑन स्क्रीन वरती तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल आणि वाईड बॉल. फटका चांगला आहे. षटकार येईल. षटकाराच्या मदतीनं धावफलक आता वधारेल. धावसंख्या होतीये 14. धावफलकावरती 60 या धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. गोलंदाज रोहन तयार आहे. हाफ ट्रॅकर दिशा द्यायची होती. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूने केले वाटचाल. शॉट पाईन लेगच्या डोक्यावरून डीप पाईन लेग सीमा पार. चेंडू सीमा पार फरार चौकार. पण शेवटच्या 2 षटकात चांगली बॅटिंग राहिली. जवळजवळ 38-37 धावांचा शोध त्यांच्या फलंदाजांनी 12 चेंडूवरती घेतला. इथे मात्र पर षटकागणिक 15 धावांची सरासरी राखायची आणि या षटकात आता आक्रमणाला सुरुवात केली आहे ती ढेकू टीमच्या फलंदाजांनी. इथे फुलर लेंथ खूप चांगला चेंडू पडल्यानंतर सहज बाहेर निघाला. चेंडू विसावला सरळ विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक सिरावेल 2-18 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 14 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 42 धावांची. 14 चेंडू 42 ची गरज. अजून एक डॉट बॉल येतोय. जसजसे चेंडू निर्धाव जातील तसतसं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर
वाढताना पाहायला मिळेल. फलंदाजावरती दडपण वाढेल आणि एक एक निर्धाव चेंडू या मॅचमध्ये गोलंदाजी करणारी टीम सारसन या टीमचे हौसले बुलंद होताना पाहायला मिळतील. शेवटचे 13 चेंडू 42 धावांची गरज. अजून एक चांगला चेंडू, खूप चांगलं यष्टीरक्षण. पंच प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ चेंडू असेल निर्धाव. त्याचबरोबरीने संपेल दुसऱ्या षटकाचा खेळ. या ठिकाणी आपण बघतोय जरूर एक षटकार चौकार आला होता पण तदनंतर परतवलं. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकले रोहन या गोलंदाजांनी थांबवलं ढेकू टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 18. 60 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 42 धावांची. आहे 18. शेवटच्या आता 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. चांगली मॅच होईल असा उल्लेख आपण वारंवार करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका राकेश पाटील. 10 सामने आपल्याला संपन्न करायचे आहेत. 6वा सामना या ठिकाणी सुरू आहे आणि वेळेचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर कदाचित एक सामना या ठिकाणी बाकी राहू शकतो जर का असा वेळ तुम्ही सातत्याने दबडला तर. व्हाईट बॉलचा इशारा मेन अंपायर यांच्याकडून येतोय. व्हाईट बॉल दर्शविला जातोय. वॉर्निंग दिली ती गोलंदाजाला 1 बाउंसची आणि अशा वेळेला आपण बघतोय की आता खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न कमी असेल गोलंदाज सुजित या गोलंदाजाकडून. शेवटचे 12 चेंडू तसेच शिल्लक धावा बनवायचे आता मात्र 41. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पंच वलन घेत आहेत. पंच सांगतायत की हाही चेंडू वाईड असेल. अतिरिक्त धाव या ठिकाणी बहाल केली जाते ती ढेकू टीमसाठी. शेवटचे 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. राज सावंत स्ट्रायकर एंडवरती. दडपण असेल ते गोलंदाजावरती कारण मोठमोठे फटके मारण्याची क्षमता राखतो हा फलंदाज आणि तितकीच महत्त्वाची विकेट सुद्धा असेल सारसन टीमसाठी राज सावंत हा फलंदाज. जोरदार अपील. आत्मविश्वास या ठिकाणी कमी होता. उत्साह जास्त आणि अशा वेळेला आपण बघतोय चेंडू येतो निर्धाव. शेवटचे 11 चेंडू 40 धावांची गरज आहे. राज सावंत संपूर्ण स्पर्धेत अद्यापर्यंत तरी अपयशी ठरलाय. मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवलंय ते अपोजिट करणाऱ्या खरं तर मी तर म्हणेन अपोजिट टीमच्या गोलंदाजांनी. आणि अशा वेळेला आपण बघतो की सुजितनं 2 चेंडू जरी वाईट टाकले असले तरी त्याचा मनसुबा साफ आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. इथे जागा बनवली. शफल झाले. चेंडूला लँडच होऊ दिला नाही. चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्व्हर्ट केला आणि भिरकावलं डीप मिड विकेटला. उत्तुंग षटकार. डीजे 6 धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 26. अद्यापही 34 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 34 धावांची गरज. 10 चेंडू शिल्लक असतील. 34 धावसंख्येची गरज. उलटी गिनती या ठिकाणी आता सुरू झाली आहे. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मधील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा 6वा सामना या ठिकाणी आपण बघतोय. पंचांचा इशारा येतोय. रिव्ह्यू तपासणी केली जाईल की चेंडू डिलिव्हर नेमका झालाय कुठे. नो चेंडू या ठिकाणी दिला जातोय कारण चेंडूची लाईन अगदी जी पिचिंग होती ती
खेळपट्टीच्या बाहेर होती आणि अशा वेळेला आपण बघतोय की नो बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी पंचांकडून देण्यात येतोय. एक धाव या ठिकाणी वाढेल. त्याचबरोबरीने फ्री हिट असेल येणाऱ्या चेंडूवरती. संधी आहे मोठा फटका मारण्याची. एका धावेने धावसंख्या वधारते 27. 60चा करायचा आहे पाठलाग. शेवटचे 10 चेंडू 33ची गरज. फ्री हिटचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. हा झेल टिपला जातोय पण त्यात जोशात होते कारण रोहित जाधव यांना ठाऊक होतं मला कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरी धाव द्यायची नाहीये. लवकर झेल लवकर चेंडू कॅरी करून मला चेंडूची फेक त्वरित करायची पण तसं घडलं नाही कारण झेल सुद्धा निसटला आणि अशा वेळेला दुहेरी सहज कंप्लीट होते. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होते 29. शेवटचे आता 9 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल 31 धावांची. प्रतिक्रिया देत नाहीयेत. निर्धाव चेंडू असेल. राज सावंत खरं तर खराब चेंडूची प्रतीक्षा करतो. चेंडू सोडून देण्यापेक्षा त्याने प्रयत्न करायला हवेत. स्वतःकडे गुणवत्ता आहे ना अशा वेळेला आपण बघतोय की तुम्ही सहज मोठे फटके कोणत्याही क्षेत्रात मारू शकता आणि अशा वेळेला इथे राज सावंतचा प्रयत्न पसतोय. खराब बॅटिंगचं प्रदर्शन जरूर उल्लेख करेन. सातत्यानं तुझ्याकडे गुणवत्ता आहे असं आम्ही सांगतोय पण त्या गुणवत्तेचा वापर होत नाहीये राज सावंतकडून. आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत आणि अशा वेळेला आपण बघतोय की ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हा अंगलट येतोय चुकीच्या पद्धतीनं. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल 29 या धावसंख्येवरती. सूरज हातमोडे कुठे आहेत तुम्ही? निर्धाव चेंडू त्याचबरोबरीने तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा या ठिकाणी संपुष्टात येतोय. धावसंख्या होतीये 29. शेवटचे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 31 धावांची. 6 चेंडू 31 धावांची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका लगेच मॅच या ठिकाणी सुरू करायचे. 6 मध्ये 31 बनवायचे. सूरज आत्मोडे सर यांचा आवाज आपण ऐकतोय. खरं तर काल रात्री बातांच्या नाईट स्पर्धेत त्यांचा आवाज आपण ऐकला. आज त्यांची या ठिकाणी कॉमेंट्री आपल्याला ऐकायची संधी मिळते. विशेष त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. खरं तर एक मॅच पूर्ण सूरज आत्मोडे सर यांनी कव्हर केली होती आणि त्यावेळेला माझा टर्न होता पण त्यांनी तो कंप्लीट केला. इथे त्यांचा टर्न असताना मी कंप्लीट करतोय कारण पहिलं सत्र सुद्धा मीच मायक्रोफोनवरती होता ना. अशा वेळेला आपण बघतोय की नक्कीच आयोजकांचा कटाक्ष आहे. आयोजक तत्पर आहेत आणि त्यांची सुद्धा अपेक्षा आहे की चांगल्या मॅचेस अगदी योग्य वेळेत झाल्या पाहिजेत. नक्कीच आयोजकांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. 6 मध्ये 31 ची गरज आहे. सहा चेंडू 31 ची आवश्यकता. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक बघत राहिले चेंडू सीमा पार. षटकार. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. लगातारचा येतोय दुसरा षटकार. याचा अर्थ या मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटचे आता 4 चेंडू 19 ची गरज. 3 षटकार 1 धाव. विजय नोंदवता येईल डेको टीमला. सुरुवातीचे 3 चेंडू फार निर्णायक आहेत. सुरुवातीच्या 1-2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये कायम असेल शिवशंभो डेको. पण जर का 1-2 चेंडू निर्धाव आले तर या मॅच मध्ये थांबवता येईल ते डेको टीमला. शेवटचे 4 चेंडू 19 ची गरज.
चांगली मॅच या ठिकाणी रंगते. श्री गावदेव प्रसन्न सारसन 59 धाबा त्यांनी उभारल्या होत्या. सुधीर बांदल गोलंदाजी मार्कवरती आले, त्यांच्यावरती विश्वास दाखवला. 31 धाबा त्यांच्यासाठी राखल्या होत्या, पण 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर आता त्यांचे सुद्धा धाबे दणाणलेत. शेवटचे 4 चेंडू 19 ची गरज आहे. कुणालला आपण बघतोय बॅटिंग करत असताना 2 षटकार त्याने ठोकलेत. येईल का तिसरा? आलाय आलाय लगातारचा तिसरा षटकार. 6 मध्ये 31 हव्या होत्या, परिस्थिती बदलले. 3 मध्ये आल्यात 18. आता शेवटचे 3 चेंडू 13 धावांची गरज. तीन चेंडू आता 13 धावसंख्येची गरज. बॉन्झर एंड कडून बॅटिंग आहे, याचा अर्थ या मॅच मध्ये काहीच अशक्य नाहीये. काही शक्य होऊ शकतं आणि अद्यापर्यंत तरी ते शक्य केलंय. 3 मध्ये 18 कुठल्या 3 मध्ये 13 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम समोर हिट केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिट येतोय. लगातारचा चौथा षटकार. शेवटचे आता 2 चेंडू 7 धावांची गरज. भलेही 4 षटकार मयूर पाटील आले असतील, पण कोणत्याही स्थितीमध्ये 2 मध्ये 7 बनवायच्याच आहेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. एक निर्धाव चेंडू गोलंदाज सहज विजय प्राप्त करू शकतो. पण फुलटॉस लगातार 5 विश्वविक्रम आपल्या नावावरती करेल का? येईल का 6वा षटकार की या विपरीत एक धाव वाचवली जाईल? 5 तर आलेत. शेवटचा 1 चेंडू 1 धावीची गरज. संघ कुणाल पाटील याचा खरं तर शिवशंभो ढेकू हा संघ. 1 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. सामना सोपा नसेल. 5 षटकार 6 षटकार सहज मारण्याचा प्रयत्न होतो, पण 5 षटकार मारून सुद्धा 1 धाव तुम्हाला बनवायचे हे असेल प्रेशर. 5 षटकार मारून सुद्धा तुम्हाला 1 धाव केली तरच विजय हे असेल दडपण. आणि अशा वेळेला आपण बघतोय सूरज आत्मोडे सर, खरं तर कधी कधी कॉमेंट्रेटरचे वाक्य फार महत्वाचे असतात. आणि आपण बघतो की जो मोमेंटम बनवला होता ना फलंदाजानं, जो माहोल क्रिएट झाला होता, जसं आक्रमण होतंय त्याचा विचार करता गोलंदाजावरती पुरता दडपण होता. आणि अशा वेळेला फलंदाजाकडून मैदानावरती पाण्याची मागणी होणं याचा अर्थ 1 धावेचं दडपण जरूर आहे ते फलंदाज कुणाल पाटील वरती. मॅच संपलेली नाहीये, मॅच मध्ये काही घडू शकतं. राकेश पाटीलला कानमंत्र द्यावा लागेल. सुधीर बांदल यांना अनुभवाचा वापर करावा लागेल. भलेही तुम्ही 5 षटकार खाल्ले असतील, भलेही 5 षटकारांचा मार तुम्हाला बसला असेल, पण तुम्ही जर का आता 1 धाव वाचवली तर या मॅचचे खरे हिरो होण्याची संधी तुम्हाला असेल. भलेही 5 षटकार कुणाल पाटीलने लगावले असतील, पण जर का 1 धाव जमवली नाही तर 5 षटकार सुद्धा पाण्यात जातील. याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि अशा वेळेला सामना रंगतोय. मोमेंटम शिफ्ट झालं होतं बॅट्समनला, थोडासा व्यत्यय आला, सामना थांबला. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. काय घडलंय? फलंदाज बाद. मोमेंटम. काही गोष्टी महत्वाच्या असतात, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. राज सावंत 1 चेंडूवरती 1 धावेची गरज असताना पाण्याची मागणी कशासाठी असा प्रश्न आता तुम्हाला पाठीराखे विचारतील. आहे, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तर पुढील सन्मान आपण इथे व्यासपीठावरून करून घेणार आहोत. मी विनंती करतो आयोजन कमिटीमधील
मिलिंदजी देशमुख यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण रवींद्रजी कर्णूक साहेबांचा इथे सन्मान करायचा झाला का? तर सन्माननीय नरेशजी कर्णूक सरांचा इथे सन्मान करून घ्यायचा आहे.